नमस्कार मंडळी. तर आम्ही गेलो होतो अलिबागला. आम्हाला व्हिजिट करायचं होतं कोळीणबाई हे रेस्टॉरंट. खूप दिवसांपासून त्यांचे रील्स पाहिले होते, तर मला नक्की जायचं होतं. सो तुम्ही बघू शकता आम्ही पोचलो होतो अलिबागला. ह्यांचं ॲम्बियन्स जे फार सुंदर आहे. ह्यांनी बोट ठेवली आहे इकडे, तुम्ही व्हिडिओ शूट करू शकता. प्लस पिक्चर्स पण खूप छान छान येतील. आणि इकडचा ॲम्बियन्स बघू शकता, खूप मोठी जागा आहे, भरपूर लोक ॲट ए टाईम मावतात आणि एकदम छान प्रसन्न वाटत होतं, कारण की एकदम हिरवीगार झाडं आहेत. समुद्र एकदम हार्डली 5 मिनिट्सवरच आहे तिकडनं. वॉशरूम पण फार क्लीन आणि हायजेनिक होते आणि जेवणसुद्धा छान होतं. तर आम्ही गरमी असल्यामुळे सगळ्यात पहिले ऑर्डर केलेली सोलकढी, जी खरंच खूप छान होती आणि म्हणजे एकदम नाही तिखट नाही, जास्त स्वीट नाही, एकदम ॲप्रोप्रिएट चव होती त्याची. त्यानंतर मी ऑर्डर केलं होतं रावस तंदुरी. त्यांना मी विचारलं होतं त्यांची स्पेशालिटी, तर त्यांनी म्हणालेले की तंदूर आयटम्स त्यांच्याकडे आहेत आणि हे खरंच खूप जास्त चविष्ट होतं. त्यानंतर जर आपण सी फूड खायला गेलो तर वडे इज मस्ट फॉर मी. तर मी चिकन मसाला आणि वडे घेतलेले, जे पण खरंच खूप जास्त यम्मी होते. एकदम गरम गरम होते आणि एकदम सॉफ्ट होते. तर खायला फार मजा आली आम्हाला. त्याच्यानंतर आम्ही त्यांची स्पेशालिटी जी आहे ते ऑर्डर केलं होतं. त्यांनी मला सांगितलं होतं की त्यांचा प्रॉन्स बिर्याणी ही फेमस आहे तिकडची, आम्ही जी घेतली आणि खरंच ती खूप टेस्टी होती. आणि डेझर्टसाठी मी ऑर्डर केले होते उकडीचे मोदक, जे खरंच अप्रतिम होते. खरंच तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा आणि अफोर्डेबल आहे. थोडंसं कॉस्टिंग आहे हाय, बट सी फूड असतंच थोडंसं कॉस्टली, बट ओव्हरऑल इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. तर एकदा नक्की जेव्हा पण अलिबागला जाल किंवा स्पेशली कोळीणबाईसाठी पण प्लॅन बनवून जाऊ शकता. त्यांचे इनहाऊस मसालेसुद्धा आहेत, तर तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्हीही खरेदी करू शकता. तर माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि माझे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा. टिल देन बाय. थँक्यू.